गुड मॉर्निंग मंडळी. तुम्ही पाहता चॅनल ऑल इन वन मिसेस बोरकर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कशा आहात तुम्ही? हे बघा, सकाळची वेळ आहे, आम्हाला बनवायची आहे भाजी. तर आम्ही भाजी बनवण्याकरिता घेतलेली आहे 1.5 किलो वांगी. त्याचं बनवणार आहे आम्ही वांग्याचं भरीत. सगळ्यांना असं वाटते आहे की वांग्याचं भरीत बनवायला भरपूर वेळ लागतं, पण तसं काही राहत नाही मंडळी. हे वांग्याचं भरीत असं झटपट बनेल ही पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. तर आज आमच्या इथे पाहुणेसुद्धा आहे, तर मग आम्ही 10 जणांसाठी भरीत बनवायला घेतलेलं आहे. त्यासाठी लागणारं साहित्य घेतलं आम्ही 1.5 किलो वांगी. 1.5 किलो वांग्याचं भरीत बनवण्याकरता बघा, या पद्धतीने तुम्हाला वांगे चिरून घ्यायचं आहे. वांग्याचं देठ बाजूला काढून त्याला आपल्याजवळ जे छिलणी असते, आलू छिलणी, त्यांनीच आपण वांगेसुद्धा चिरून घ्यायची आहे. हे बघा, खूप छान चिरली जातात वांगे. जर आपण वांग्याच्या छिलक्याबरोबर जर आपण भरीत बनवलं तर ते वांग्याचे छिलके आपल्या जेवणामध्ये येतात आणि मुलांना ते आवडत नाही. मुलांना काय, मोठ्यांनाही आवडत नाही. म्हणून या पद्धतीने आपण सगळीच्या सगळी वांगे चिरून घेतलेली आहे. हे बघा, अशी वांगे आपण चिरून घ्यायची. असं झटपट बनेल हे आपलं भरीत आणि खायलाही टेस्टी वाटतं. हे बघा, छोटं वांगं आहे तरीही छान पद्धतीने चिरल्या जात आहे. बघा किती सुंदर चिरल्या जात आहे. याच पद्धतीने आपल्याला सगळीच्या सगळी वांगी चिरून घ्यायची, त्याचे छिलके काढून घ्यायचे आहे. हे बघा, किती छान चिरल्या जात आहे आपली वांगी. हे बघा मंडळी, आता मी हे वांगी चिरून घेतली आहे संपूर्ण आणि आता याला आम्ही बारीक बारीक तुकड्यामध्ये कापून घेणार आहे. तुम्ही मोठे हे तुकड्यामध्ये कापू शकता, पण मला हे झटपट बनवायचं आहे. बारीक बारीक जर तुकडे कापले मी, तर हे तेलामध्ये लवकर फ्राय केल्या जाईल आणि लवकर 5 ते 10 मिनटामध्ये हे वांगे आपले शिजून तयार होईल भरताला. म्हणून मी काय केलं आहे, ह्या वांग्यांना एकदम बारीक बारीक आकारामध्ये कापून घेतलेले आहे. हे बघा, या पद्धतीने संपूर्ण वांगी मी कापून घेतलेली आहे. तुम्ही मोठे मोठे एका वांग्याचे 4 तुकडे सुद्धा ठेवू शकता किंवा एका वांग्याचे 2 तुकडे ठेवू शकता किंवा 4 सुद्धा ठेवू शकता. आणि आम्ही आमच्या पद्धतीने जर केले तर एवढे बारीक बारीक सुद्धा ठेवू शकता. झटपट जर आपल्याला वांग्याचं भरीत बनवायचं आहे तर तुम्ही याच पद्धतीने वांग्याचे बारीक बारीक तुकडे करा. हे बघा, या पद्धतीने सगळ्या वांग्याची तुकडे मी करून घेतलेली आहे. काय होते, बारीक वांगे कापते वेळी जर कुठे खराब दिसलं तर आपण ते काढून फेकू शकतो. मोठ्या तुकड्यांमध्ये तेवढं समजायला येत नाही, कारण वांगी आहे, कुठेही कीड लागू शकते. म्हणून छोटे छोटेच कापा तुम्ही या पद्धतीने. हे बघा, मी सगळे वांगे कापून घेतलेले आहे. आता यामध्ये मी टाकणार आहे थोडं पाणी. थोडं धुवून घ्यायचे आहे आपल्याला वांगी. तोपर्यंत ठेवलेली आहे मी गॅसवर कढई. त्यामध्ये घेतलेलं आहे थोडं तेल. तर हे बघा, आता तुम्हाला असं वाटेल की मॅडम तुम्ही एवढं तेल कशाला घेतले आहे, तर ह्या तेलाचा वापर आपण वांगीसुद्धा तळायला घेऊ आणि भाजीसुद्धा बनवायला घेऊ. मी समोर दाखवणारच आहे ह्या तेल कसं आपलं वाचवता येईल. तर बघा, 5 मिनटासाठी आपण ही वांगी प्लेट झाकून ठेवून द्यायची आहे. बघा, आता 5 मिनिट झालेले आहेत. बघा, 5 मिनिटातच माझी वांगी शिजून किती छान तयार झालेलं नाही. बघा, आपण टाकलेलं तेलसुद्धा संपलेलं नाही, त्यामध्येच तेल आहे. तर आपण बरोबर तेल साईडला करून वांगे काढून घ्यायचे. हे बघा, किती तेल आहे. आणि ही वांगी आपण एका परातमध्ये काढून घ्यायची किंवा ताटामध्ये काढून घ्यायची. आणि तुमच्याकडे स्मॅशर असेल किंवा मग ग्लासाने म्हणा, ग्लासाने सुद्धा हे वांगे बारीक होतात. ग्लासाने सुद्धा बारीक करून घ्यायचे वांगे आणि ताटामध्ये ठेवायचे आहे. हे बघा, या पद्धतीने सगळे काढून बारीक करायचे आहेत. खूप छान शिजलेले आहे आपले वांगे. हे बघा, आणि तेलसुद्धा वाचलेलं आहे आपलं. हे बघा, एवढं तेल वाचलं आहे आपलं या भरतामधलं. वांगेसुद्धा शिजलेली आहे आणि तेलसुद्धा वाचलेलं आहे. यातच टाकणार आहे. हे बघा, मी कढीपत्ता, जिरं आणि राई हे टाकलेलं आहे. सोबतच आता मी टाकणार आहे झाल्यानंतर कांदे आणि हिरवी मिरची. आणि हे झाल्यानंतर टाकणार आहे मी यामध्ये 2 टोमॅटो. हे बघा, माझे टोमॅटो वगैरे सगळं मिक्स झालेलं आहे, शिजलेलं आहे साहित्य. यात आता टाकणार आहे मी थोडीशी हळद. हे बघा, आणि आता यामध्ये आपल्या भाजीचा राजा स्वादिष्ट स्वादापुरता मीठ. जर हे टाकलं नाही तर आपली भाजीच चवी लागणार नाही. म्हणून मिठाशिवाय भाजीला टेस्ट येत नाही. मीठ टाकणं भरपूर आवश्यक आहे यामध्ये. एखादी वस्तू नसली तरी चालेल, पण मीठ असलंच पाहिजे.
हे बघा, मग आपण ते वांगी जे बारीक करून घेतलेली होती आता ते त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि संपूर्ण आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे परतवून. हे बघा मंडळी, या पद्धतीने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि यावर टाकणार आहे मी आता सांबार. हे बघा, कच्चा सांबार या भरतामध्ये खूपच छान वाटतो आणि या पद्धतीने जर तुम्ही भरीत बनवलेला आहे तर नक्कीच सांगते तुम्ही कढईसुद्धा पुसून खाल. तुम्ही जर आमच्या चॅनलला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.